गडचिरोली जिल्ह्यात सर्व बोरवेल मालक एकत्रित झालेले आहे आणि त्यांनी एकत्र युनियन बनवलेली आहे। काय त्यांची नेमकी समस्या आहे आपण जाणून घेऊया। संघटनेमुळे आज हे एवढे सर्व लोक आज ज्या गाड्या दिसत आहेत, आमच्या गडचिरोलीमध्ये कधीच गाड्या नाही दिसल्या, आज एवढ्या गाड्या दिसत आहेत। आम्ही सर्वांना एकत्र केलाय, सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या, सर्वांना त्या समस्येच्या कशा निवारण करता येते, त्याच्यावर काय तोडगा काढता येते, हे आज आम्ही इथं बसून सर्वजण विचार विमर्श केलो। स्पर्धेमुळे जे दर आहेत, जे 20 वर्षाआधी दर होते त्याच्यापेक्षा आम्ही खूप मागे आलो। त्यामुळे आता जी भाववाढ झालेली आहे, लेबरची भाववाढ झालेली आहे, त्यांचं पेमेंट वाढलेलं आहे, ऑपरेटर आहे, त्याच्यानंतर इतर लागणारं साहित्य, मशिनरी, सर्व्हिसिंगचा खर्च जो आहे तो डबल झालेला आहे। हे सर्व दरवाढ झाल्यावर जर आम्हाला काही नफा उरत नाही, तसं तर दर निश्चितीकरणाची जी जबाबदारी असते ती शासनाची असते। शासनाकडून आम्हाला ह्याच अपेक्षा आहेत की स्थानिक जे जिल्हा परिषदेमार्फत कामं केलेले जातात, त्या जिल्हा परिषदेच्या कामामध्ये आम्हाला स्थानिक जे आम्ही गाडी मालक आहोत त्यांना प्राधान्य दिले पाहिजे। गडचिरोली जिल्ह्यातले सर्व बोरिंग गाडी मालक या संघटनेत सहभागी झालेत आणि सर्वांचं सहकार्य आहे। वाढती महागाई लक्षात घेऊन आम्हाला जो त्याचा परतावा मिळत नाही, त्यासाठी आमच्या अशी जी अपेक्षा आहे की आम्हाला वाढीव रेट मिळाला पाहिजे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली।